रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेला अक्षय कलश कसा भरावा ते बघणार आहोत. अक्षय या शब्दामध्येच दडलेला आहे की कधीही न संपणार. त्यामुळे या दिवशी अक्षय कलश तुम्ही आवर्जून भरा. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीची, भगवान विष्णूची, अन्नपूर्णा मातेची सेवा देखील तुम्हाला करायची आहे. आता पूजा कशी मांडायची, तर तुम्ही एका पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र टाकून दोन बघा, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की सगळ्यात आधी गणपती बाप्पाच्या खाली 2 पानं ठेवली आहेत, नंतर बाळकृष्ण आहे, नंतर माता लक्ष्मी आणि मग अन्नपूर्णा. अशा पद्धतीने तुम्ही 2 पानं ठेवून त्यावरती ह्या मूर्ती तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. तुम्ही पाटावरही पूजा मांडू शकता किंवा मग देवघरामध्येच असे 2 पानं ठेवून तुम्ही तिथे सुद्धा ही पूजा करू शकता. पण जर ही मागच्या वर्षीची माझी पूजा आहे. मागच्या वर्षी माझ्या मिस्टरांनी केली होती, मला अडचण असल्यामुळे, त्यामुळे त्यांनी ही देवघरामध्येच मांडली होती. पण तुम्ही एक पाट घ्या छान, त्यावर वस्त्र टाका आणि अशा पद्धतीने गणपती, बाळकृष्ण, माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा असे 2 विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती ठेवायच्या मूर्ती. थोडे खाली तांदूळसुद्धा ठेवायचे आणि त्यावर मूर्ती ठेवायची. हळदी, पंचोपचार, षोडोपचार तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला विड्याच्या पानावर ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला सेवा करायची आहे तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुपाचं निरंजन तुम्हाला आवर्जून लावायचं आहे. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरी आता गोडाचा नैवेद्य बनतो, सगळ्यांच्याच घरी बनतो, तर तो गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजेला. आता मंगल कलश कसा भरावा, त्याच्यासाठी काय काय सामान लागतं, तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सामान सांगते. एक तांब्या घ्या किंवा मग तुमच्याकडे चांदीचा असेल तर अतिउत्तम, पण तांब्याचा घ्या किंवा चांदीचा घ्या. स्टीलचा शक्यतो टाळा, पितळेचा, तांब्याचा किंवा चांदीचाच घ्या. बघा, स्वच्छ घासून पुसून घ्यायचा, त्यावरती स्वस्तिक काढायचं, 5 बोटं, साईडला 2 उभ्या रेषा आवर्जून काढायच्याच. बघा, आता मंगल कलश भरण्यासाठी काय काय लागतं. सगळ्यात आधी पांढरं खडे मीठ, जे नकारात्मकता शोषून घेतं. आपल्या घरातली नकारात्मकता शोषून घेण्यासाठी पांढरं मीठ सगळ्यात जास्त उपयुक्त. तर सगळ्यात आधी तुम्हाला त्या कलशामध्ये पांढरं मीठ टाकायचं आहे. आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, मी खाली असे 5, माझ्या मिस्टरांनीच केला होता हा, पण खाली 5 पानं लावली आहेत, त्यावर एक प्लेट डिश ठेवली आहे, त्यावर तांदूळ आणि त्यावर हा कलश ठेवला आहे. तुपाचं निरंजन, तेलाचं निरंजन लावून घ्यायचं. त्या बघा, सगळ्यात आधी या कलशामध्ये खाली मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर यामध्ये आता आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू टाकायच्या. तर सगळ्यात आधी काय, लवंग. तुम्ही 11 लवंग किंवा 21 लवंग घेऊ शकता. मी म्हणेल 11 घेतल्या तरी चालेल. बघा, 11 लवंग घ्यायचे आहेत. 11 सुट्टी नाणी घ्यायची आहेत. म्हणजे तुम्ही 1-1 रुपयाची घेऊ शकता, 2-2 रुपयाची, काही बंधन नाही की 1च पाहिजे, 2च पाहिजे. तुम्ही नाणी घ्यायची आहेत, फक्त ती 11 असायला हवी. 11 नाणी घ्यायची आहेत. बघा, 11 लवंग, 11 नाणी, 11 वेलदोडे, ज्या हिरव्या वेलची असतात ना, त्या 11 वेलची ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आता बघा, लाल गुंजा आणि काळ्या गुंजा असतात. बऱ्याच लोकांना माहीत असेल किंवा कुणाला नसेल, ते दुकानामध्ये मिळतं बघा, पूजा साहित्याच्या. नसेल तर हरकत नाही, जे सामान तुमच्याकडे नाही आहे ते नाही टाकलं तरीही चालेल, पण जे मेन आहे ते तुम्ही आवर्जून टाका. म्हणजे जसं की मीठ, त्याचबरोबर 11 वेलची, 11 लवंग, 11 सुट्टी नाणी. त्याचबरोबर बघा, तुमच्या देवघरामध्ये कवड्या असतील, पांढऱ्या असतील तर त्या पिवळ्या करून टाका. 7, 5, 11 जेवढ्या तुमच्या देवघरामध्ये असतील तेवढ्या टाकल्या तरीही चालणार आहे, की असं नाही की एवढ्याच टाका. आता गोमती चक्रसुद्धा तुमच्या देवघरामध्ये असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा, ह्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत. त्याचबरोबर कमलगट्ट्याचे मणी, अशी माळ असते ना कमलगट्ट्याची, जी आपण श्रीयंत्रावर ठेवतो, त्याच पद्धतीने मणीसुद्धा असतात. तर ते मणीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या 5-7 अकरा तुम्हाला जशा पद्धतीने टाकायचे तुम्ही टाकू शकता. आता बघा, हे सगळं टाकल्यानंतर हळदी, कुंकू, अक्षत, फूल वाहून पूजा करून घ्यायची. नंतर तुमच्याकडे जे काही पैसे असतील, म्हणजे की 100च्या नोटा म्हणा, 500च्या नोटा म्हणा, 200च्या, जेही तुमची स्वखुशीने तुम्हाला जेवढ्या असतील तेवढ्या त्या तुम्हाला अक्षय कलशावरती ठेवायच्या आहेत, जशा चित्रात दिसतंय त्याप्रमाणे, आणि फूल वाहायचं आहे. आणि आता बघा, फक्त अक्षय कलश भरला म्हणजे झालं का, तर नाही, तो तुम्हाला सिद्धसुद्धा करायचा आहे. आता तुम्हाला सिद्ध कसा करावा ते सांगते, पण बघा, त्याआधी परत एकदा मंगल कलशातलं जे काही सामान आहे ते मी तुम्हाला सांगते. बघा, सगळ्यात आधी पांढरं खडे मीठ,
11 लवंग, लवंग घेताना फूल असलेल्या घ्या, तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका. 11 वेलची, त्याचबरोबर 11 सुट्टी नाणी, 1 सुपारी, तुमच्याकडे कवड्या असतील तर त्या कवड्या, गुंजा असतील तर गुंजा, त्याचबरोबर कमलगट्ट्याची मणी, त्यानंतर गोमती चक्र, हे तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि पैसे ठेवायचे आहेत. झालं. आता याला सिद्ध कसं करायचं. सगळ्यात आधी सांगते, 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. 16 वेळा श्रीसूक्त म्हणता येत नाही, खूप अवघड जातं, तर 1 वेळा श्रीसूक्त म्हणा, 16 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा. महालक्ष्मी अष्टक अत्यंत सोपं आहे, तुम्ही म्हणू शकता आणि पटकन होतं. तर 1 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा महालक्ष्मी अष्टक, नाही तर मग 16 वेळा श्रीसूक्त म्हटलं तर महालक्ष्मी अष्टक मग 1च वेळा म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम अवघड जातं, म्हणता येत नाही, व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल. त्याचबरोबर बघा, हे विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला 1च वेळा म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्हाला 1च वेळा, म्हणजे 2पैकी कुठलंही म्हटलं तरी चालेल. आता 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 माळी नाही करायच्यात, 16 वेळा म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र, हे तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत आणि तो कलश सिद्ध करायचा आहे. तर बघा, कलशाला हात लावून ठेवायचा जेव्हा तुम्ही हे सगळं म्हणणार असाल तेव्हा. आता व्यवस्थित पूजा वगैरे करून गेल्यानंतर गुळाचा नैवेद्य दाखवायचा. माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तर आवर्जून तिथे ठेवावा, नाही तर देवघरात असेल तर देवघरात ठेवला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा कलश तुम्हाला सिद्ध करायचा आहे. आता बघा, फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच नाही तर तुम्ही पौर्णिमेला सुद्धा करू शकता, म्हणजे दर पौर्णिमेला तुम्ही असा कलश भरू शकता. आता बघा, त्यामध्ये असलेल्या सामानाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं. तर बघा, ते जे मीठ तुम्ही टाकलं होतं खाली, मी आधीच सांगितलं ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी होतं, त्यामुळे ते मीठ तुम्हाला सिंकमध्ये टाकून द्यायचं आहे. त्याचबरोबर जे तुम्ही 11 लवंगा ठेवल्या होत्या, 11 वेलची ठेवल्या होत्या, त्या तुम्ही खाऊ शकता प्रसाद म्हणून, किंवा मग ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही बांधून एका कपड्यामध्ये, बघा, त्या लवंगा, वेलची, गोमती चक्र, गुंजा, कमलगट्ट्याची मणी, हे सगळं तुम्ही एका पुचडिंडीमध्ये, म्हणजे पुडी अशी पोटली बांधून त्याची तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पूजाघरामध्येच ठेवू शकता. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा अक्षय कलश भरणार आहात तेव्हा ते घेऊ शकता. पण जर तुम्हाला ते म्हणजे आता ती जी नाणी आहेत ती तुम्हाला देवघरामध्ये न ठेवता तुम्हाला ती लॉकरमध्ये ठेवायची आहेत. त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या जागच्या जागी ठेवून दिल्या तरीही चालेल, किंवा त्याची एक पोटली बनवून ठेवली लॉकरमध्ये तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला मंगल कलश भरायचा आहे. तुम्ही दर पौर्णिमेला हा मंगल कलश भरू शकता, किंवा मग तुम्हाला दर पौर्णिमेला शक्य होत नाही, कामामुळं नाही होत, तर तुम्ही निदान अक्षय तृतीयेच्या दिवशी तरी हा मंगल कलश आवर्जून भरावा. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.